श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। श्रीमद्गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। रविन्दुदावानलपूर्णभाळी स्वतेजनेत्री तिमिरौगजाळी ब्रह्मांडधीशा मदनांतकारी तुझवीण शंभो मज कोण तारी। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवत महापुराणे अष्टमस्कंधे अथ पंचदशोऽध्यायः। बळीराजाचा स्वर्गावर विजय। राजाने विचारले, श्रीहरी स्वतःच सर्वांचे स्वामी आहेत, तर मग त्यांनी दरिद्र्याप्रमाणे बलीकडे 3 पावले जमीन का मागितली? शिवाय ती मिळाल्यावर सुद्धा त्यांनी बळीला का बांधले? माझ्या मनात या गोष्टीचे मोठे कुतूहल आहे। पूर्ण काम भगवंतांच्याकडून याचना आणि निरपराधाला बंधन हे का घडले हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो। श्री शुक म्हणाले, परीक्षिता, जेव्हा इंद्राने बलीला पराभूत करून त्याची संपत्ती हिरावून घेतली आणि त्याचे प्राणही घेतले, तेव्हा भृगुवंशातील शुक्राचार्यादिकांनी त्याला जिवंत केले। तेव्हा महात्मा बलीने भृगूंचा शिष्य होऊन आपले द्रव्य त्यांना अर्पण केले आणि तो सर्व प्रकारे त्यांची सेवा करू लागला। यामुळे प्रभावशाली भृगुवंशी ब्राह्मण त्याच्यावर अतिशय प्रसन्न झाले। स्वर्गावर विजय मिळवण्याची इच्छा करणाऱ्या बलीला त्यांनी महाभिषेक विधीने अभिषेक करून त्याच्याकडून विश्वजित नावाचा यज्ञ करविला। हवीरद्रव्यांनी जेव्हा अग्नीला संतुष्ट केले, तेव्हा यज्ञकुंडातून सोनेरी पत्र्याने मढविलेला रथ, इंद्राच्या रथाच्या घोड्यासारखे हिरव्या रंगाचे घोडे आणि सिंहाच्या चिन्हाने युक्त अशी ध्वजा निघाली। त्याचबरोबर सोन्याच्या पत्राने मढविलेले दिव्य धनुष्य, कधीही रिकामे न होणारे 2 अक्षय्य बाणांचे भाते आणि दिव्य कवच सुद्धा प्रगट झाले। त्याचे आजोबा प्रल्हाद यांनी त्याला न कोमेजणाऱ्या फुलांची माळ व शुक्राचार्यांनी शंख दिला। अशा प्रकारे ब्राह्मणांच्या कृपेने युद्धाची सामग्री मिळवून त्यांच्याच करवी स्वस्ती वाचन झाल्यावर बलीने त्यांना प्रदक्षिणा करून नमस्कार केला। नंतर त्याने प्रल्हादाचा निरोप घेऊन त्याला नमस्कार केला। नंतर तो बली भृगूंनी मिळवून दिलेल्या दिव्य रथावर स्वार झाला। जेव्हा महारथी बली कवच धारण करून धनुष्य, तलवार, बाणांचे भाते इत्यादी शस्त्रे घेऊन, सुंदर माळा घालून, भुजांमध्ये सोन्याचे बाजूबंद आणि कानात मकराकृती कुंडले घालून रथावर बसला, तेव्हा अग्निकुंडात प्रज्वलित अग्नी शोभावा तसा शोभला। त्याच्याबरोबर त्याच्यासारखे ऐश्वर्य, बल आणि सामर्थ्य असणारे दैत्य सेनापती सेना घेऊन आले होते। त्यावेळी असे वाटत होते की जणू ते आकाशाला आणि दिशांना प्रज्वलित नेत्रांनी पिऊन टाकत आहेत। अशा प्रकारे विशाल राक्षसी सेना घेऊन राजा बलीने आकाश व पृथ्वी यांचा थरकाप उडवित सकल ऐश्वर्याने परिपूर्ण अशा इंद्रपुरी अमरावतीवर चढाई केली। अमरावती सुंदर नंदन इत्यादी उद्याने आणि उपवने यांनी शोभत होती। त्यामध्ये पक्ष्यांच्या जोड्या चिवचिवाट करीत असत आणि धुंद भ्रमर गुणगुणत असत। कोवळी, पालवी आणि फळाफुलांनी कल्पवृक्षांच्या फांद्या लहडलेल्या असत। तेथील सरोवरांमध्ये हंस, सारस, चकवे आणि बदकांचे थवेच्या थवे असत। देवांना प्रिय अशा देवांगना तेथेच जलक्रीडा करीत असत। ज्योतिर्मय आकाश गंगेने खंदकाप्रमाणे अमरावतीला 4 बाजूंनी वेढलेले असून तेथे उंच असा सोन्याचा तट आहे। ठिकठिकाणी मोठमोठ्या माड्या आहेत। तेथील दारे सोन्याची असून तेथे स्फटिकमण्यांची गोपुरे आहेत। तीत मोठमोठे वेगवेगळे राजमार्ग आहेत। स्वतः विश्वकर्म्याने त्या नगरीची निर्मिती केली आहे। सभास्थाने, ओटे आणि मार्ग यांनी ती शोभायमान झाली आहे। 10 कोटी विमाने तेथे नेहमी तयार असतात आणि मण्यांनी मळविलेले मोठमोठे चौक आणि हिरे माणकांचे चबुतरे आहेत। तेथील स्त्रिया नेहमी 16 वर्षा असल्याप्रमाणे असून त्यांचे तारुण्य आणि सौंदर्य एकसारखे असते। त्या सुंदर स्त्रिया निर्मल वस्त्रे परिधान करतात, तेव्हा अग्नी आपल्या ज्वाळांनी देदीप्यमान दिसतो तशा दिसतात। देवांगनांच्या केसांच्या आंबाड्यातून गळून पडलेल्या ताज्या सुगंधी फुलांचा सुगंध घेऊन मंद मंद हवा तेथील रस्त्यांवरून वाहत असते। सोनेरी खिडक्यांमधून अगुरूचा सुगंधू सफेद धूर बाहेर पडून तेथील मार्ग झाकोळून टाकतो। त्याच मार्गांवरून देवांगना ये जा करतात। मोत्यांच्या झालरींनी सजविलेले चांदवे जागोजागी लावलेले असतात। सोन्याच्या मणिमय पताका फडकत असतात।
गच्चांवर अनेक प्रकारचे झेंडे फडकत असतात. मोर, कबुतरे आणि भुंगे गायन करीत असतात. देवांगना गात असलेल्या मधुर संगीताने तेथे नेहमीच मंगलमय वातावरण असते. मृदंग, शंख, नगारी, ढोल, वीणा, बासरी, टाळ, रुष्टी, ढोलकी इत्यादी वाद्ये वाजत असतात. वाद्यांच्या साथीवर गंधर्व गायन करतात आणि अप्सरा नाच करतात. त्यामुळे अमरावती जणू सौंदर्य देवतेलाही जिंकून घेते. अधर्माने वागणारे दुष्ट, जीवांचा द्रोह करणारे, लबाड, अहंकारी, कामी आणि लोभी त्या नगरीत जाऊ शकत नाहीत. हे दोष ज्यांच्या अंगी नसतील तेच तेथे जातात. असुरांचा सेनापती असणाऱ्या बलीने आपल्या सेनेने बाहेरच्या सर्व बाजूंनी अमरावतीला घेरले आणि इंद्रपत्न्यांच्या मनात भीती निर्माण करीत शुक्राचार्यांनी दिलेला प्रचंड आवाजाचा शंख वाजविला. बलीने युद्धाची मोठी तयारी केली आहे हे पाहून इंद्र सर्व देवांसह आपले गुरु बृहस्पती यांचेकडे गेला व त्यांना म्हणाला, भगवन, माझा जुना शत्रू बली याने यावेळी युद्धाची जय्यत तयारी केली आहे. आम्ही त्याच्याशी सामना करू शकणार नाही असे मला वाटते. कोणत्या शक्तीमुळे त्याचे सामर्थ्य एवढे वाढले आहे ते कळत नाही. मला वाटते यावेळी बलीला कोणीच कोणत्याही प्रकारे रोखू शकणार नाही. प्रलयकाळाच्या आगीप्रमाणे तो वाढला आहे. तो तोंडाने हे विश्व गिळून टाकील, जिभांनी दाही दिशा चाटील आणि डोळ्यांतील ज्वाळांनी दिशा भस्म करून टाकीन असे वाटते. माझ्या शत्रूच्या अजिंक्य सामर्थ्याचे कारण काय? त्याचे शरीर, मन आणि इंद्रिये यांच्यामध्ये इतके बळ आणि इतके तेज कुठून आले आहे की ज्यामुळे यांनी एवढी मोठी तयारी करून चढाई केली आहे ते आपण मला सांगा. देवगुरु बृहस्पती म्हणाले, इंद्रा, तुझ्या शत्रूच्या उन्नतीचे कारण मी जाणतो. ब्रह्मवादी भृगुवंशीयांनी आपला शिष्य असलेल्या बलीला हे तेज दिले आहे. ज्याप्रमाणे कालासमोर कोणीही उभा राहू शकत नाही त्याप्रमाणे सर्व शक्तिमान भगवंतांखेरीज तू किंवा तुझ्यासारखा आणखी कोणीही बलीच्या समोर उभा राहू शकणार नाही. म्हणून शत्रूचे भाग्यचक्र उलटेपर्यंत तुम्ही स्वर्ग सोडून कुठेतरी लपून बसा आणि अनुकूल वेळेची वाट पहा. ब्राह्मणांच्या तेजामुळे यावेळी बलीची उत्तरोत्तर वृद्धी होऊ लागली आहे. तो जेव्हा त्याच ब्राह्मणांचा तिरस्कार करील तेव्हा परिवारासह नष्ट होईल. देवांचे हित जाणणाऱ्या बृहस्पतीने देवांना जेव्हा हा योग्य सल्ला दिला तेव्हा ते स्वेच्छेनुसार रूप धारण करून स्वर्ग सोडून निघून गेले. देव लपून राहिल्यानंतर विरोचनपुत्र बलीने अमरावतीपुरीवर आपला अधिकार प्रस्थापित केला आणि तिन्ही लोक जिंकले. बली जेव्हा विश्वविजयी झाला तेव्हा शिष्यप्रेमी भृगूंनी आपल्या शिष्यांकरवी 100 अश्वमेध यज्ञ करविले. त्या यज्ञांच्या प्रभावामुळे बलीची तिन्ही लोकात प्रसिद्ध कीर्ती दाही दिशांनी पसरली आणि तो नक्षत्रांचा राजा चंद्राप्रमाणे शोभू लागला. ब्राह्मण देवतांच्या कृपेने प्राप्त झालेल्या समृद्ध राज्यलक्ष्मीचा तो महात्मा उपभोग घेऊ लागला आणि स्वतःला कृतकृत्य मानू लागला. अध्याय 15 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहितायाम् अष्टमस्कन्धे 15 यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तुते. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परं. श्रीकृष्णार्पणमस्तु. फळाली कृपा संत देवादिकांची मिळाली मला जोड स्वामी पदाची. हृदय ठेव जीवाधरी घट्ट पाया तया सारखी ना करी कोणी माया. हृदयांतरी वसे तू श्री गुरुमाऊली वरदहस्तधर मम श्री. तव प्रेम लाभो जन्म जन्मांतरी उद्धारावे चैतन्यगण श्री सद्गुरु हरिराया.
श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।